मॅचचं 5 बक्षिसं मिळतील विवेक शेलारला आणि सन्मान सुद्धा होईल. प्रत्येक आयकॉनचा आपण सन्मान करतो कारण आपल्यामुळे ही स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. विवेक, रायगड प्रीमियर लीगचं प्रेम कसं व्यक्त करशील? हो, नक्कीच खूप चांगलं वाटतं इकडे यायला आणि विशालदाची टुर्नामेंट असल्यावर आवर्जून खेळायला यायला लागतं. पण इकडे येऊन खूप चांगलं वाटतं कारण का रायगडचं क्रिकेट खूप पुढं गेलं आता. तर असंच पुढं गेलं पाहिजे. विशालदाला मी पुढच्या वाटचालीस पण शुभेच्छा देतो आणि अशा टुर्नामेंट भरवतो. विवेक, तुमचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये तुम्ही फक्त गोलंदाजी करण्यासाठी येता, मग रबर बॉलमध्ये तुम्ही फलंदाजी करण्यासाठी येता. तर आता आम्ही अपेक्षा ठेवू शकतो की टेनिस बॉलमध्ये सुद्धा तुम्ही आता सुरुवातीच्या क्रमावर फलंदाजी करणारा येऊ शकाल? हो, नक्कीच. टेनिस बॉलमध्ये पण करतो, पण कसं ओपनमध्ये जास्त बॅटिंग नाही भेटत, पण आता नक्कीच ट्राय करेन. क्या बात आहे. भिवंडी क्रिकेटने काय दिले विवेक? भिवंडी मुलेच सर्व काही, कारण का तिकडनंच क्रिकेटची सुरुवात झाली. तर भिवंडी क्रिकेटने सर्व काही दिलेलं. चला, ही होती खालिंग एक्सप्रेस म्हणजेच प्रिन्स ऑफ टेनिस क्रिकेट असं म्हणत चालेल. विवेक शेलार यांचा सन्मान आता आयोजकांच्या वतीनं केला जातोय. संदेशजी पाटील, विशालजी जितेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. प्रिन्स ऑफ क्रिकेट मिस्टर विवेक शेलार, अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. चला आपण जाऊया पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, घेऊया पुढच्या सामन्याचे अपडेट्स. आपण आहात 24 लाईव्ह इव्हेंट्सवर, पाहतोय रायगड प्रीमियर लीग. चला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मी मनीष पाटील सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. बॉलिंग ट्रॅकवर आहेत मोन्या आणि मोन्याचा विकेटचा रकाना भरेल असं वाटलं होतं, पण बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. सिक्सर, साधाबा. षटकार येतोय पवन केणे. आता पवनला तो A1 खेळ द्यायचाच आहे कारण आता दोन्ही संघांकडे फक्त एकच पर्याय उरलेला आहे. जिंकूनच तुम्हाला या स्पर्धेत राहता येईल. क्रॉस बेटेड खेळायचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड मोठी केली, ऑफस्टमच्या बाहेर जाणाऱ्या बॉलला ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न पवन केणेचा होता. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 6. 6 डॉट बॉल. चला 7 झालाय. 7. 7 धावा धावफलकावर. पुढचा बॉल अक्षय पाटील. फुल लेंथ ड्राईव्ह केलाय बॉलला, अलॉंग द ग्राउंड बॉल खेळलेला आहे स्ट्रेट लॉंग ऑफला. खूप चांगलं प्रसंगावधान क्षेत्ररक्षकाने राखलं. जीवित म्हात्रे, त्यांनी फक्त बॉलला आत ढकललं कारण हीच प्रायोरिटी आहे. बॉल अडवताना चूक होण्याऐवजी बॉल आत ढकलून त्यांनी धावा वाचवण्याचं काम केले. 2 धावा मिळत आहेत. तर 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावली संघाला धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. थोडंसं पदलालित्य आणि बॉलला खेळायचं होतं कव्हर्सला. दरम्यान बॉल जातोय मागे बिहाइंड द विकेट. बॅटचा संपर्क झाला होता. अक्षय पाटील यांनी नक्कीच ती मुवमेंट दाखवली की यस कॅच होणं गरजेचं होतं, पण कॅच नाही झाली. आता एकही मिस्टेक करून चालणार नाही तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाईल आणि म्हणूनच आता लिस्ट मिस्टेक्स झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आता फलंदाजाचे प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये चॅम्बोचा खेळ सुरू झालाय. बॉल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. येतो षटकार, साधावा. 16 झाल्यात. 16 विदाउट लॉस. चॅम्बो. खरं तर प्रफुल्ल पाटील जे कॅप्टन आहेत या संघाचे, ज्यांच्याकडून त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी इतरांपेक्षा चांगला खेळ द्यावा लागतो आणि तोच खेळ आता प्रफुल्ल पाटील यांनी दिला. ऑफस्टमच्या बाहेरचा ड्रायव्हिंग लेंथवर असलेल्या बॉलला योग्य त्या पद्धतीनं सरळ बॅटचा वापर करून फ्रंट प्रेस केलं आणि लॉंग ऑफला क्लिअर करताना हा षटकार आलेला आहे प्रफुल्ल पाटील यांच्या वतीनं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावले 16. 16 विदाउट लॉस. प्रफुल्लच्या वतीने 1 षटकार, पवनच्या वतीने 1 षटकार. दोन्ही फलंदाज आता 4 झालेले आहेत कारण ते मोटिवेशन खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुमची टीम हडल होते आणि आपण फक्त या सामन्यासाठी जर 100% योगदान दिलं तर आपण या स्पर्धेत राहणार आहोत. हे प्रत्येक खेळाडूला कळलं
तर मग तुमचा पुढचा प्रवास त्या स्पर्धेतला चांगला होतो आणि कदाचित तीच चर्चा फलंदाजांची झाली. प्रिन्स बोकाडे बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. सुरुवात चांगली झाली असं आपण म्हणू शकतो 24 लाईव्ह इव्हेंटशी. पण आता रील्स कोणाची पडेल 24 लाईव्ह इव्हेंट्स या इंस्टाग्राम चॅनलवर, त्याचा सुद्धा शोध घेणं आता गरजेचं आहे, बंधनकारक आहे. प्रीतम घरत हे 24 लाईव्ह इव्हेंटसाठी इंस्टाग्रामच्या सर्व क्लिप्स बनवतात. ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत जीवित थोडे चुकले, पण त्यांनी लगेचच वेळ साधली आणि कॉल देताना थोडीशी चुकामुक झाली होती. पवनला धाव हवी होती पण योग्य तो नकार चेंबोने दिला. कारण प्रत्येक गोष्ट स्वीकारायची नसते, कधी कधी आयुष्यात नकार सुद्धा द्यावा लागतो, तरच कुठेतरी तुमची प्रगती होते. आता जर कॉल घेतला असता तर मला असं वाटतं प्रफुल्ल पाटीलला परतावं लागलं असतं. धावसंख्या 17. चला पुढचा बॉल ऑन साइडला स्लॉक स्वीप ॲट हिज बेस्ट. बॉल स्पेअरिंगला पाठवलाय, बॉलच्या टर्नला ओळखून अगेन्स्ट द टर्न यूज इट, सिक्सर. ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी करायची आहे. अंपायर्स कॉल. चला बॉलर ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी आपण करायची. आकाशजी या, विशालजी बॉलर ओव्हरस्टेप झालेत का जरा तपासून घ्या. बघा बक्षीस आलेलं आहे. दोन्ही अंपायर संतोष चौधरी यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे प्रफुल्ल पाटील यांच्यासाठी. जर अर्धशतक पूर्ण केलं तर 2000 रुपये दोन्ही अंपायर संतोष जी चौधरी यांच्याकडून ते बक्षीस लावलं गेलेलं आहे. पण काय स्ट्रोक खेळलाय, धम्माकेदार. चेंबो त्यासाठी तर ओळखला जातो. मागच्या सामन्यामध्ये त्याची प्रतिभा कांचनजी मला लपलेली दिसली, पण आता त्याची प्रतिभा दिसते. षटकार आलेत त्याच्या बॅटमधून, 2 आलेत, 2 चेंडू 2 खेचलेत. ही आहे ओळख खऱ्या चॅम्बोची. तर ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी करण्यासाठी आपण थांबलेलो आहोत. थोडा क्रुशियल कॉल आहे, क्लोज कॉल आहे, जवळून पाहिलं जातं. आमचे अपडेटर 24 लाईव्ह इव्हेंटचे विवेक पाटील या सर्व घटनांना दाखवतात पंचांना. फेअर डिलिव्हरी आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे हा षटकार येतोय बघा, पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. फर्स्ट कॉन्टॅक्ट कधी झालाय ते तपासलं जाते आणि फर्स्ट कॉन्टॅक्ट लाईनच्या आत होता, त्याचमुळे तो निर्णय पंचांच्या वतीने दिला गेला. पुढचा बॉल चेंबोसाठी. बॉलच्या टर्नला ओळखून बॉलला जाऊ दिलं. अपेक्षा त्यांना होती की बॉल वाईडलाईनच्या आतून जातोय, पण ती अपेक्षा फोल ठरलेली आहे. आणि त्याचमुळे कधी कधी तुमच्या आवाक्यातल्या चेंडूला, बघा आवाक्यात होता तो, आवाक्यातल्या चेंडूला आपल्या आवाक्यात घेणं गरजेचं होतं, पण तसं नाही केलं तर एक डॉट बॉल घातक ठरू शकतो. धावसंख्या 23 झालेली आहे. पुन्हा तीच रणनीती होती गोलंदाजाची, पण यावेळेस त्यांची रणनीती चुकलेली आहे. खरं तर त्यांना इन कटरसाठी जायचं होतं, पण खांद्याचा खूप जास्त वापर झाला आणि त्याचमुळे बॉल खूप जास्त बाहेर पिच झाला आणि त्यानंतर ती मुवमेंट बॉलला नाही मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचते 24वर 24. प्रिन्स पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. 12 ते 14 पावलांचा रनअप. बॉल निसटला आणि विकेट किपरला दिसला नाही आणि फाईन लेगला सुद्धा दिसला नाही आणि हा बोनस असेल, नो बॉल सुद्धा आणि त्यावर 4 धावा सुद्धा. 5 मिळतील. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या 29. खरं तर अलिबागचं क्रिकेट खूप चांगलं आहे. म्हणजे आपण वारंवार वेगवेगळ्या स्पर्धा अलिबागमध्ये पाहतो. अलिबाग प्रीमियर लीग झाली किंवा PNP स्पर्धा झाली, सर्व गोष्टींमध्ये आपण अलिबागचं क्रिकेट किती प्रतिभा संपन्न आहे ते पाहिलं. तर ती चाहत्यांची अपेक्षा आहे या अलिबागकरांकडून की चांगला खेळ तुमच्याकडून झालाच पाहिजे. आणि आतापर्यंत काहीतरी चुकामुक होते, काहीतरी चुकते. जे काही चुकतंय ते कुठेतरी लवकरात लवकर शोधावं लागेल आणि त्यावर सुधारणा करावी लागेल. मोठा चाहता वर्ग आहे आद्य अमित नाईक स्पर्णिका 11 अलिबागचा, पण प्रफुल्ल पाटील पूर्ण एका बाजूनं आपल्या संघाची साथ देतोय. आणि आता बघा गोलंदाजी करताना प्रिन्स सुद्धा आपल्या संघासाठी ते प्रयत्न देत आहेत. जे तुमच्याकडे आहेत ते तुम्हाला द्यायचंच आहे. तुम्हाला त्याच कामगिरीसाठी ऑप्शनमध्ये निवडले गेलेले 1000 फॉर्म्स आले होते. 1000 पैकी 500 जण निवडले गेलेले आहेत. तर मग तुम्ही 500 खास आहात हे तुम्हाला लक्षात ठेवून खेळायचंय. धावसंख्या 29. पुढचा बॉल प्रिन्सचा चॅम्बोसाठी. ऑन साइडला बैठक खेळला, विकेटसाठी प्रयत्न केला, प्रिन्सच्या खात्यात विकेट गेला. चॅम्बोचा विकेट प्रिन्सने मिळवला. पहिला धक्का बसतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानवले.
चॅम्बोचा तो पेटंट स्ट्रोक आहे खरं तर, पण यावेळेस बॅटचा फेस खूप जास्त वर गेला. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया आपण. त्यांचा पेटंट स्ट्रोक आहे, बॅटचा फेस अगोदरच वर गेला आणि त्याचमुळे ते अंतर गाठलं गेलं नाही आणि ते स्क्वेअर लेगला झेल देऊन बाद झालेले आहेत. उझेफ यांनी तो झेल टिपला आणि स्ट्रोक खेळल्या खेळल्याच प्रफुल्लला कळलं होतं की यस तो मैदानाच्या बाहेर काय जाणारा नाहीये आणि म्हणूनच आता बघा ती निराशा. कारण अपेक्षा चॅम्बोकडून सुद्धा आहेत अर्धशतकासाठी, तर बक्षीस सुद्धा संतोषजी चौधरी धोनी अंपायर यांनी लावलं होतं, पण आता पाहूया त्यांना रिप्लेस करताना नवीन फलंदाज पोहोचता येतं. शुभम घोडबिंदे नवीन फलंदाज पोहोचलेले आहेत. 80च्या पलीकडे जावं लागेल 24 लाईव्ह इव्हेंट्सला. ती चर्चा तर सकाळी केली होती. प्रणवनी ती चर्चा केली होती की तो ॲनालिस्ट आहे या संघाचा, की यस 80 अप तर झालंच पाहिजे. कारण आपण जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये खेळतो आणि आता तर सूर्यप्रकाश आहे, खेळपट्टी सुकलेली आहे, आयडियल बॅटिंग कंडिशन आहे, तर 80च्या पलीकडे तर जावंच लागेल आणि त्यासाठी प्रयत्न चांगलेच आहेत. आतापर्यंत 11 चेंडूत 29 बनवले आहेत. पहिला फलंदाज जरी बाद झालाय, पवनकडे अजूनही खेळपट्टीवर आहे. या षटकात त्याला तितका मोका नाही मिळाला खेळपट्टीवर जाण्याचा, पण आता शुभम घोडबिंदे स्ट्रायकर साईडला पोहोचलेले आहेत. शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर प्रिन्स रेडी ओव्हर द विकेटनं. चांगलाच लेग ब्रेक, शेवटचा बॉल धीम्या गतीचा लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि शेवटचा बॉल प्रिन्सने आपल्या नावावर केला. थोडा कॅज्युअल अप्रोच होता फलंदाज शुभम घोडबिंदे यांचा. 2 षटकांचा खेळ संपला. 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानवले संघाची धावसंख्या आहे 29. एक फलंदाज बाद. रायगड प्रीमियर लीग खरं तर खेळाडूंना घडवणारी स्पर्धा असं म्हटलं तरी चालेल, कारण खेळाडू घडतात आणि खेळाडू घडवण्यासाठी खेळाडूच पुढे आलेले आहेत. प्रत्येकाची अपेक्षा आहे की रायगडचा खेळाडू ISPL मध्ये गेला पाहिजे किंवा तत्सम स्पर्धांमध्ये चमकला पाहिजे, पण यशाची पायरी गाठताना सुरुवात चांगली झाली पाहिजे आणि त्यासाठीच एका भव्य व्यासपीठाचं निर्माण केलं गेलं. आणि या मागच्या 2 वर्षांमध्ये रबरबॉल क्रिकेटला सुद्धा पसंती किती आहे ते वारंवार पाहायला मिळालं. थँक्स टू ऑल ऑर्गनायझर्स ज्यांनी ही स्पर्धा खेळाडूंसाठी आयोजित केलेली आहे. 2 षटकं संपत 29 झालेत. जर याच वेगानं गेलेत तर मग 85 ते 90 धावा बनू शकतात. पवन केणे खेळपट्टीवर अजूनही आहे. पवनने मागच्या सामन्यात 22 धावांचं योगदान फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजेच ऑलराऊंडर परफॉर्मन्स मागच्या सामन्यामध्ये पवन केणेचा संघासाठी मिळाला होता. आता पाहूया या सामन्यात तसंच पाहायला मिळते का. स्विंग बॉल ओव्हर आता आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी अक्षय पाटीलच येत आहेत. अक्षयचं पहिलं षटक हे 16 धावांचं होतं. आता बघूया या षटकामध्ये नेमकं काय पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये प्रिन्सने विकेट्स मिळवलेली आहे. जे काम त्याला करायचं होतं ते काम त्यांनी केलेलं आहे. हुक करायचा प्रयत्न, बॉल मागे, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबेल का तर नाही थांबणार. बॉल सीमारेषा पार, मच नीडेड बाउंड्री, चौकार. कॅप्टनने विश्वास ठेवलेला आहे आयकॉनवर, कारण कॅप्टन बाद झाल्यानंतर पुढचं काम करायचं असते ते आयकॉनला आणि तेच काम आता पवन केणेच्या वतीनं संघाला मिळते. धावसंख्या जाते 33 वर 33. प्रफुल्लच्या 12 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात, पण आता पाहूया पवनच्या 14 झाल्यात. शुभमचं खातं खुललं नाही. या षटकाच्या पहिल्याच बॉलवर 4 धावा मिळत आहेत. संघाला धावसंख्या 33 झाले. ड्राईव्ह केले, तितकं फुटवर्क नव्हतं. बॉल लॉंग ऑनला कलेक्ट करेपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये पेशन्स सुद्धा पाहिजे. पेशन्स असेल मग तुम्ही लांबचा डाव खेळू शकता. संयम यांनी जे निर्धाव षटक हाताळलं होतं त्याची चर्चा करूया, पण अगोदर चर्चा होईल या षटकाराची. शुभम घोडबिंदेचा अप्रतिम स्ट्रेट बॅटेड 6. तर ते 1000 रुपयाचं बक्षीस वेद यांच्याकडे जमा केलेलं आहे आयोजकांनी. निर्धाव षटक जे संयमचं होतं 1000 रुपये वेदकडे जमा झालेले आहेत. संजय सोलंकी
ते आले, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. संजयजी सोलंकी या, आपलं सहर्ष स्वागत आहे. पवन केणेचा शो चालू आहे आणि त्याला साथ मिळते आता. शुभम घोडबिंदेचे दोघंही फलंदाज ऍक्टिव्ह झालेले आहेत. प्रत्येक फलंदाजाने षटकार खेचलाय. एक षटकार पवनचा, 2 प्रफुल्ल आणि 1 शुभम. संजय सोलंकी म्हणजे जे मास्टर माइंड आहेत, विकू इक्कू या नावाने त्यांना ओळखलं जातं. जे मास्टर माइंड आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये, जे बारकावे असतात ते त्यांना बऱ्यापैकी वापरता येतात. इक्कू यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. निष्णात क्रिकेटपटू. स्विंग बॉल इतका लवकर ऍडजस्ट नाही होत, तरी सुद्धा ऍडजस्टमेंट करून एक षटकार तर शुभमने लगावलेला आहे. पण त्यानंतर त्यांना थांबवण्याचं काम सुद्धा चालूच आहे. धावसंख्या 41 झाले. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13. बॉलला पंच केलंय, पण तो कॅज्युअल अटेम्प्ट होता. हाफ हार्टेड स्ट्रोक. बॉल लॉंग ऑफला खेळलाय. एक धाव पूर्ण केली, एक धाव वाढते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या रन रेटनं धावसंख्या 42 झाले. 42 जवळ 1 फलंदाज बाद. स्कोर चांगला आहे, त्यात कुठलंच दुमत नाहीये. पण पाहूया त्याला आणखीन जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल की फलंदाजांना रोखण्यासाठी गोलंदाजांचे अचूक पर्याय वापरले जातील. पुढच्या 3 षटकांमध्ये काय घडेल आपण नक्कीच पाहणार आहोत 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. काल देखील मी उल्लेख केला होता की आंध्र प्रदेशमध्ये अल्लारी सीताराम राजू या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावावर जर विमानतळचं नामकरण केलं जाऊ शकतं, तर मग महाराष्ट्रामध्ये दिबा पाटील साहेबांच्या कार्याचा आढावा घेऊन ते नामकरण दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं का होऊ शकत नाही? केलं तर होतं, फक्त दखल घेतली पाहिजे आणि दखल घेतली जाईल. 5 तारखेला म्हणजे उद्या जंतर मंतरवर दिल्लीला आपण आंदोलन करणार आहोत आणि आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतील हा ठाम विश्वास आम्हाला आहे. प्रिन्स येत आहेत, ज्यांनी मागच्या षटकात 9 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट मिळवल्या. पाहूया आता फलंदाजी करताना पुन्हा एकदा तोच वेग ज्यासाठी ओळखलं जातं पवनला, ज्यासाठी ओळखलं जातं शुभमला, तो वेग मिळेल का? की प्रिन्स त्यांची कामगिरी जशी तशी पुढे घेऊन जातोय. फुलटॉस बॉल, दिशा दिली, जास्त काय करायचंच नव्हतं. एफर्टलेस स्ट्रोक, फाईन लेगला चौकार. बॉल ग्रीप करताना जेव्हा तुमच्याकडून चूक होते अशा वेळेला बॉल निसटल्यानंतर फुलटॉस मिळतो आणि फुलटॉसला फक्त दिशा द्यायचं काम शुभम घोडबिंदे यांनी केलं आणि 4 धावा वसूल केलेल्या आहेत. एफर्टलेस चौकार येतोय, 4 धावा वाढत्या, स्कोर पोहोचतोय तो म्हणजेच 46 आकड्यावर. 46. शुभम घोडबिंदे आपल्या कामगिरीची जाणीव पूर्ण जगाला करून देण्यासाठी प्रयत्न देतोय. प्रयत्न धावा बनवण्याचे, प्रयत्न धावफलक सजवण्याच्या. फुलटॉस मिस केलाय. हा सुद्धा फुलटॉस होता, पण या फुलटॉसवर काम नाही करता आलं शुभम घोडबिंदेला. प्रिन्सच्या खात्यात आणखीन 1 विकेट, 2 विकेट्स प्रिन्सच्या नावावर. 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेसला आणखीन एक धक्का बसतोय, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. प्रिन्सला रायगड प्रीमियर लीगमध्ये आपला खेळ कसा द्यायचा ते ठाऊक आहे. चर्चा तुमच्या नावाची होईल जेव्हा तुम्ही असा खेळ द्याल. कारण एका बाजूनं आपण अक्षय पाटीलची 2 षटकं पाहिली, ज्या दोन्ही षटकांमध्ये अक्षयला विकेट मिळवता आला नाही, पण प्रिन्सला 2 षटकं मिळाले. प्रिन्सने 2 विकेट्स मिळवल्या. तर मागच्या सामन्यामध्ये ज्याने धमाकेदार कामगिरी केली होती ते शार्दुल चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज ही त्यांची ख्याती आहे. कमी चेंडूंसाठी येतात पण आपलं काम चोख बजावतात, त्यासाठी त्यांना पाठवलेलं आहे. शार्दुल चौधरी मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. पवन केणे अजूनही खेळपट्टीवर आहेत. सर्व आयकॉनने चांगलाच खेळ दिलेला आहे. हमजा सुद्धा चांगले खेळले. आपण पाहिलं तर पवन केणे चांगले खेळतात, विवेक चांगले खेळलेत, ऋतिक सुद्धा चांगले खेळलेत. आजचे सर्व आयकॉन चांगलाच खेळ देताना पाहायला मिळालेले आहेत. तर आयकॉनवर ती जबाबदारी असते संघमालकाची प्रतिष्ठा टिकवण्याची. ती जबाबदारी प्रत्येक आयकॉनने पूर्ण केलेली आहे. पण पाहूया यापुढचा खेळ कोणत्या संघाच्या बाजूने झुकतोय, टार्गेट किती सेट केलं जाईल यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 70च्या पलीकडे, 80च्या पलीकडे या सर्व गोष्टींची चर्चा होते. पुढचा बॉल प्रिन्सचा ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. पवनचा कॉल, कारण खूप वेळापासून पवन नॉनस्ट्रायकर्स एंडला थांबले होते आणि आता ते स्ट्राईकवर पोहोचलेले आहेत, जे खूप गरजेचं आहे. आणि कधी कधी जेव्हा आपण खेळपट्टीपासून लांब राहतो अशा वेळेला आपली जी लय आहेत
ती बिघडते आणि त्याचमुळे आता ती लय पुन्हा एकदा दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर्स एंडला पवन पोचले, ज्यांनी 8 चेंडूत 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. जवळपास 200चा स्ट्राईक रेट त्यांचा. धावसंख्या 24 लाईव्ह इव्हेंटची 47 झाले. 47 धावसंख्येचा वेग कमी झालेला आहे. तो वेग वाढवण्यासाठी आता पवन केणे कसे प्रयत्न देतोय ते पाहूया. पुढचा बॉल पवनसाठी. आणि लांबवरचा बॉल अटेम्प्ट करण्यासाठी प्रयत्न केले, पण आवाक्याच्या बाहेरचा बॉल वाईड लाईन कडून दूर राहिलाय बॉल हा. त्याच मी एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 48 झाले. एक एक रन खूप महत्वाची आहे, कारण आपण मागच्या 5 दिवसांमध्ये तेच पाहिले. काही सामने इतके क्लोज आलेत की या सर्व एक्स्ट्राजमुळे त्या अडचणी वाढलेल्या आहेत संघाच्या. आडव्या बॅटने खेळलाय. संपर्क बॅटच्या मध्यावर नाही झाला. बॉल स्क्वेअर लेगला पोहोचतोय. सिंगलला कंप्लीट करून सेकंडचा कॉल. डेंजर असेल, डेंजर असेल का कशाला? आता स्वतःला हा प्रश्न विचारेल पवन केणे. दुसरी धाव घेण्याच्या नादात होत आहेत. धावचीच्या स्वरूपात बाद. मागच्या सामन्यात अक्षयने असाच कॉल दिला होता आणि अक्षय पाटील मोन्या रनआउट झाला होता. आता या सामन्यामध्ये पवनने तसाच कॉल दिला दुसऱ्या धावेसाठी आणि ते रनआउट झालेले आहेत. इक्वल आलेले आहेत. जे मास्टर माइंड आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये डावपेच कसे आखायचे, त्यांनी रिटायरमेंट जरूर घेतले, पण त्यांचे डावपेच ते अजूनही सर्व खेळाडूंना ती माहिती देतात, त्या सूचना देतात की कसं क्रिकेट खेळलं पाहिजे, कसं क्रिकेट खेळत असताना तुम्ही कसं जिंकाल. या सर्व गोष्टींचा मास्टर माइंड इक्कू आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज पोचतात मध्ये आतमध्ये. रिप्लेमध्ये पाहायला मिळते साईड अँगलने की अगदी सोपा रनआउट आहे. दुसरी तर नव्हतीच ती, पण ती धाव घेत असताना, आणि तो रूल खूप महत्वाचा आहे की धाव तुम्हाला हवी असेल तर दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक सोडली पाहिजे. आणि त्याचमुळे आता कुठेतरी फिल्डिंग टीमला ते ॲडव्हान्टेज मिळते रनआउटचं, आणि तेच ॲडव्हान्टेजचा वापर आता आद्य अमित नाईक पुरस्कृत स्मरणिका 11 नौकार अलिबाग संघाने उचललेला आहे. संघमालक आहेत अमितजी नाईक एका बाजूला 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि यश एंटरप्राइजेस खानवलेचे संघमालक आहेत रोहनजी लबडे आणि दर्शनजी पाटील. हे दोन संघमालक आहेत या संघाचे. संघासाठी काही करण्याची तयारी संघमालकाची असते आणि आता ती जबाबदारी खेळाडूंना उचलायची आहे. सीड एक्स्ट्राच्या बाबतीत प्रिन्स खूप जास्त कॅज्युअल राहिलेला आहे. दुर्लक्ष होते वारंवार त्या पिचिंग झोनचं, आणि म्हणूनच 50 धावा पूर्ण होत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानवले 50 धावा धाव फलकावर. अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. या डावातला 14 चेंडू लक्षात घ्यावं लागेल दोन्ही संघांना, फिल्डिंग टीमला बॅटिंग टीमला. प्रिन्स पुढचा बॉल. आणि आणखीन एक विकेट मिळता मिळता राहिला अक्षय पाटीलला. नेमकं झालंय तरी काय? आज त्याच्या मनासारखं क्रिकेट नाही खेळलं जात आहे. गोलंदाजी करताना सुद्धा तो महागडा राहिला आणि फिल्डिंग करताना सुद्धा त्या चुका होत आहेत, आणि त्याचमुळे त्या चुकांना कुठेतरी आत्ताच दडी द्यावी लागेल, नाहीतर मग अडचण वाढेल अलिबाग टीमची. पुढचा बॉल. संधी मिळाली सीडला. पाहूया उचलतोय का फायदा त्या संधीचा. फुल टॉस मिस केला. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी? फुल टॉस मिस केला. LBW ची अपील झाली आणि बोल्ड झालेत. फलंदाज बोल्ड झालेले आहेत. फुल टॉस मिस केलाय. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला प्रेक्षकांना आवडेल की फुल टॉस सुद्धा कधी कधी जज होत नाही. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहूया. 50 धावा 4 फलंदाज बाद. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. शार्दुल चौधरी एका धावेवर नाबाद आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी पाहूया नवीन फलंदाज कोण पोहोचतायत. नोमान पटेल. नोमान पटेल पोचतायत मैदानात. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळालं 24 लाईव्ह इव्हेंट्समध्ये फुल टॉस बॉल. आणि आता स्वतःच्या डोक्यावर ते हात देतील की नेमकं मला बॅटचा फेस क्लोज करून खेळायचं होतं की इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं होतं, ड्राईव्ह करायचं होतं. कधी कधी फटक्यांची निवड चुकते आणि चुकली निवड तर मग तो भुर्दंड तुम्हाला बसतो, आणि तोच आता बसतो यश एंटरप्राइजेस 24 लाईव्ह इव्हेंट्सला. पण 12 चेंडू बाकी आहेत. कंचनजी अजूनही 12 चेंडू बाकी आहेत, आणि पाहूया पुढच्या 12 चेंडूंवर जर 3 ते 4 मोठे स्ट्रोक आले तर मग एक चांगली धावसंख्या बनवू शकते. 24 लाईव्ह इव्हेंट्स
यश इंटरप्राइजेस खानवलीचे पण आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. शिरुविक येत आहेत. थोडे उशिरा शिरुविक यांना वापरलेला आहे अक्षय पाटीलने, कारण प्रिन्सला वापरण्याचा जो निर्णय त्यांचा होता तो निर्णय योग्य राहिला, कारण प्रिन्सने 3 विकेट्स मिळवल्या आणि त्याचमुळे कधी कधी क्रमबदल करणं गरजेचं असतं आणि तो क्रमबदल अक्षय पाटीलचा योग्य राहिला. प्रिन्सने आपलं काम अचूक केलं. पण आता पुढची 2 षटकं महत्त्वाची आहेत, कारण पुढची 2 षटकं 2 फ्रेश बॉलर्सला वापरायची आहेत. स्ट्रायकर साईडला नोमान पटेल, नॉन स्ट्रायकर साईडला, स्ट्रायकर साईडला शार्दूल आहेत. शिरुविक या षटकाला कशा पद्धतीने सांभाळतात पाहायचंय. क्रिकेटचा खेळ आहे, बदलण्यासाठी वेळ लागत नाही. पुढचा बॉल अगोदर स्ट्रोक ऑफर केला. बॉलची गती शिरूने काढली होती, जसा मी उल्लेख मागच्या सामन्यात सुद्धा केला होता की गती परिवर्तनासाठी शिरुविकला ओळखलं जातं, बॉलला टर्न देण्यासाठी शिरुविकला ओळखलं जातं आणि त्याच्या प्रतिभेचा वापर तो योग्य त्या वेळी करतोय प्रेशर बिल्डअप करण्यासाठी. शार्दूल पुढचा बॉल स्ट्रायकर साईडला. वेग वाढवला, आता वेग वाढवला. पहिला बॉल धीम्या गतीचा, दुसरा बॉल वेगवान. हे परिवर्तन आहे, परिवर्तनाचा राजा शिरुविक. पण पाहूया थोडी चर्चा नोमान आणि शार्दूल या दोघांच्या दरम्यान होते की आता नाही केलं तर मग पुन्हा एकदा 1 वर्ष वाट पाहावी लागेल. करायचं तर आताच करायचंय. जे तुम्ही आता कराल त्याचा फायदा तुम्हाला या स्पर्धेत होणार आहे. पाहूया तो फायदा उचलेल का शार्दूल चौधरी. पुन्हा एकदा तीच बॅट्सविंग, पण यावेळेस बॉल वाईल्ड लाईनच्या पलीकडून ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ओव्हरस्टेप. चला आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय आणि आता ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी करायची. बॉलर ओव्हरस्टेप झालेत का आपण तपासणार आहोत. जय सर सुद्धा आम्हाला कधी कधी संभ्रमात टाकतात, कारण त्याचा वाईट बॉलचा इशाराची स्टाईल सुद्धा तशीच आहे. पण आता ती तिसऱ्या पंचांसाठी मागणी केलेली आहे. ओव्हरस्टेप झालेत का. यस, ती शंका योग्य आहे जय सर तुमची. बॉलर ओव्हरस्टेप झालाय, हा नो बॉल आहे. चला हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. धावसंख्या 51. आता या फ्री हिटचा फायदा उचलायचा आहे. आत्ता नाही तर कधी उचलणार, कारण आता वेळ सुद्धा कमी राहिलेला आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये योग्य ते क्रिकेट खेळलं तर मग एक चांगली धावसंख्या 80-85. काल तर 97 धावांचा पाठलाग झालाय आणि ती जर्सी ब्ल्यूच होती का कालची. हा, तर ब्ल्यू जर्सी होती. आता दोन्ही संघांची जर्सी ब्ल्यू आहे, त्यामुळे तशी टक्कर झालीच पाहिजे, काटेकी टक्कर झालीच पाहिजे. जसे तुम्ही खेळण्यासाठी ओळखले जाता तसा खेळ या 4थ्या सामन्यात आजच्या वेळापत्रकात झालाच पाहिजे. तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे. नाही उचलला, आला फ्री हिटचा फायदा. बैठक खेळायचा होता. बॉल पोचतोय डीप मिडॉनला. 1 धाव मिळते, 1 धाव वाढते. स्कोर पोचतो तो म्हणजेच 52. कुणाल तारेकर याच गावाचे सुपुत्र तुम्हाला लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. नोमान पटेल ज्यांची गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये प्रभावी होती, 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या होत्या. आता फलंदाजीमध्ये सुद्धा आपला वरचष्मा प्रस्थापित करायचा. समोर आव्हाने शिरुविकचं. बॉल शिल्लक आहेत 9 या डावातले. धावसंख्या 52. बॉलला जाऊ दिलंय. बाउन्सचा अंदाज घेत असताना आपण पाहूया. चला, उंचीची दखल घेत असताना वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलेला आहे. 1 धाव वाढते आणि लगेचच फिल्डिंग टीमने रेफरल घेतलेला आहे. खरं तर एक गोष्ट महत्त्वाची आहे. नियमांच्या अंतर्गत खेळायचं असतं. क्रिकेटचा खेळ त्यासाठीच तर ओळखला जातो. तुमची ओळख, तुमची लोकप्रियता त्यावर टिकलेली असते आणि म्हणूनच प्रत्येक जण निर्णयाचं स्वागत करतोय. ही एक बाब महत्त्वाची आहे आणि तुम्हाला जी तरतूद दिलेली आहे DRSची, ती तरतूद योग्य त्या वेळी वापरली गेली पाहिजे. तर पाहूया ते जे आक्षेप घेतलेला आहे तो आक्षेप योग्य आहे का, ती विचारणा केली गेलेली आहे, ती विचारणा योग्य आहे का. चला, वाईड आहे.
एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या पोहोचते 53. चला अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर तितका चांगला म्हणता येणार नाही जितकी अपेक्षा पहिल्या 2 षटकांमध्ये जागरूक केली होती फलंदाजांनी. सुरुवात खूप चांगली भन्नाट सुरुवात झाली होती 24 लाईव्ह इव्हेंट या संघाची. बॅटची एज बॉल मागे दरम्यान धावसंख्या 53. शिरुविक चांगला बॅट्सविंग पण या वेळेस पुढ्यात ठेवलेल्या बॉलला कनेक्ट नाही करता आला. आपण जर टाइम लाईन पाहिलं 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या यूट्यूब चॅनलवर मागच्या काही 15 बॉलची टाइम लाईन पाहिली तर त्यावर मला फक्त एकच षटकार दिसतोय आणि एकच चौकार दिसतोय. धावांचा दुष्काळ पडलाय. धावांची कोंडी फोडण्यासाठी आताच प्रयत्न करावे लागतील. नोमान पटेल स्ट्रायकर सेंडला. पण कॅज्युअल बॅट्सविंग आहे म्हणजे ते डेडिकेशन नाही दिसत आहे खेळण्याचं. नेमकं झालंय तरी काय 24 लाईव्ह इव्हेंट्सला कॅप्टनच खेळेल असं नसतं. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकाला खेळावं लागतं. चॅम्बोने 2 षटकार खेचले होते पण त्यानंतर ते जसे बाद झालेत इतरांना झालंय तरी काय. लक्षात घ्यावं लागेल की आपण एका संघात खेळतोय. आपल्या खेळामुळे आपल्या संघाचा फायदा होईल ते लक्षात घेऊन पुढचे 6 बॉल खेळायचे 24 लाईव्ह इव्हेंट्सला. धावसंख्या 53. 5 षटकांचा खेळ संपलाय. 53. संघ मालकांचं खूप चांगलं काम राहिलेलं आहे. आद्य अमित नाईक पुरस्कृत स्वर्णिका 11 अलिबाग नौकारचे संघमालक अमितजी नाईक तसेच 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि यश एंटरप्राइज खानावली संघाचे संघमालक रोहनजी लबडे आणि दर्शनजी पाटील. संघ मालकांसाठी खेळायचं आहे हा आमचा मुख्य मंच. सर्व आयोजक सर्व खेळाडूंसाठी खेळाडूंनी आयोजित केलेली स्पर्धा म्हणून रायगड प्रीमियर लीगला पाहिलं जातं. चांगलाच खेळ प्रत्येक खेळाडूने खेळलाय. संघामध्ये विविध बदल केले जातात म्हणजे एक बदल तर तुम्हाला करायचाच आहे पण तो बदल करत असताना इम्पॅक्ट प्लेअरचा जो रूल आहे तो व्यवस्थित वापरायचा आहे. तर त्यासाठी आपण वारंवार ते बदल कॅप्टनच्या वतीनं केलेले पाहिले आणि ते बदल यशस्वी सुद्धा झालेले आहेत. पण आता शेवटच्या षटकासाठी कोणाला आणायचं आणि निवड झाले गोलंदाज हमजा खान. शेवटचे 6 बॉल शेवटची 5 मिनिटं शेवटचं षटक पहिल्या डावातलं ते लक्षात घेऊन खेळायचंय. 24 लाईव्ह इव्हेंट्स या संघाला हमजालाच राखून ठेवलं होतं शेवटचा पर्याय म्हणून कॅप्टन अक्षय पाटीलने. तर पाहूया आता तो पर्याय काम करून जातोय का. हे एका बाजूनं जी जाग यायला पाहिजे फलंदाजांना ती जाग या षटकात येते का. खालापूर तालुका अध्यक्ष आदरणीय गणेश नाना पाटील साहेबांचं आगमन मुख्य मंचावर झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच आदरणीय सूरज शेलार हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. चला शेवटचे 6 बॉल्स आहेत. आता हा सामना आपण दुसऱ्या डावात आहोत असा खेळावा लागेल 24 लाईव्ह इव्हेंट्सला. मनात एक लक्ष ठेवावं लागेल की या पुढच्या 6 बॉल्समध्ये इतक्या धावा बनल्या पाहिजेत. पाहूया तितक्या बनतायत का. हमजा खान इकॉनॉमिकल राहतोय का. प्रश्न वेगवेगळे आहेत. उत्तर काय मिळेल. हमजा पुढचा बॉल वेगानं खेळलाय पण तितक्याच वेगानं तो स्ट्रोक खेळायला हवा होता. बॉल फाईन लेगला पोहोचतोय. सिंगल होते कंप्लीट. एकाच जागेवर थांबतायत. सिंगल डबल जरी लाईफलाईन असली क्रिकेटच्या खेळामध्ये पण या षटकामध्ये ती लाईफलाईन नाही आहे. लाईफलाईन आहे 24 लाईव्ह इव्हेंटची षटकार किंवा चौकार. धावसंख्या 54. पहिल्या षटकात 16 दुसऱ्या षटकात 29 तिसऱ्या षटकात 42 चौथ्या षटकात 50 पाचव्या षटकात 53 आणि आता ही एक धाव. अजून 5 बॉल्स बाकी आहेत. हमजा खान पुन्हा एकदा डॉट येतोय. नोमान नेमका करतोय तरी काय. आतापर्यंत नोमानचं खातं नाही खोललंय. 4 डॉट आलेत. खातं नाही खोललं. एका बाजूला आपण शार्दुल चौधरीला पाहतोय त्यांनी 3 डॉट बॉल घेतलेत. डॉट बॉलची संख्या वाढते. डॉट बॉलला षटकार चौकारासाठी प्रयत्न करावे लागतील. कन्वर्ट करावं लागेल. पुढचा बॉल बॅटचा संपर्क झालाय. उंच उडी घेतली. रिले कॅच. विकेट किपरच्या मागे शॉट थर्डला कॅच देऊन नोमान पटेलचा खेळ सुद्धा संपला. विकेट डाऊन. रिप्लाय मध्ये आपण पाहूया अक्षयने उंच उडी घेतली. लेग कटर बॉल हाताळला होता गोलंदाज हमजा आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅनला शिरुविक यांनी तो झेल टिपलेला आहे. म्हणजे अक्षयने प्रयत्न दिले आणि शिक्कामोर्तब केलेलं आहे या झेलचं शिरुविकने.
नुमान यांना खातं खुलतं नाही आलं. 5वा बॉल ते फेस करत होते, ते बाद झाले. आता नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. रिषभ पाटील. काही कांना कमी चेंडू मिळतात पण ते त्यांचं काम करून जातात. त्यापैकी आता रिषभ पाटील ठरतायत का पाहूया. त्यांच्याकडे एक स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज आहे, शोल्डर स्ट्रॉंग आहेत, फोरऑन चांगले आहेत, चांगली शरीरी यष्टी आहे. तर पाहूया त्याचा फायदा धावा बनवण्यासाठी करतील का. कटर्स आहेत हमजाकडे आणि त्याचा वापर करायला हवा होता, केला सुद्धा, पण बॉलचा टप्पा ऑफस्टमच्या बाहेर. कटर चांगले आहेत हमजाकडे. छोट्या चणीचा हा गोलंदाज आयकॉन म्हणून खेळतोय. आद्य नाईक स्पर्णिका 11 अलिबाग संघामध्ये. धावसंख्या आहे 55, 55, लॉस ऑफ 5 विकेट्स. पुढचा बॉल हमजाचा. वेग भन्नाट आहे, प्रचंड वेगानं हा चेंडू हाताळलाय. जबरदस्त पिचिंग. पुढ्यात ठेवलेला बॉल, बॅटचा फेस क्लोज केला, मिड विकेटला संपर्क नाही बनवू शकला फलंदाज रिषभ पाटील. येतो आणखीन एक डॉट बॉल. जे हवंय ते पाहिजे, त्यासाठी आता फक्त 2 बॉल्स बाकी आहेत 24 लाईव्ह इव्हेंट संघाकडे. फलंदाज रिषभ. फुल टॉस मिळालाय, डिपिंग फुल टॉस होता. आणखीन काय हवंय, कधी कधी समोर असतं पण ते आपण प्राप्त करत नाही. बघा पायांची ऍडजस्टमेंट चुकली. जर पाय अगदी पुढ्यात घेऊन स्ट्रोक खेळला असता तर मग हा फुल टॉस कन्वर्ट करता आला असता षटकारामध्ये. पण या षटकात फक्त डॉट बॉल दिसत आहेत. 1 विकेट आहे, 1 वाईड आहे, 1 सिंगल आहे. शेवटचा बॉल 55 धावा आणि शेवटचा बॉल सुद्धा जातोय डॉट. आता पहिल्या 2 षटकात होत्या 29 आणि पुढच्या 4 षटकात मिळाल्यात फक्त 26. धावसंख्या आहे 55, जिंकण्यासाठी 56, बॉल शिल्लक 36. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये आलेलो आहोत. पुन्हा एकदा आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये येऊया. छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आवाज ऐकूया अमित म्हात्रे सरांचा. धन्यवाद. येस सूरज 4x4 चिकेचे काय
यस, दोनों टीमों ने एक एक प्लेयर लिया है इम्पैक्ट प्लेयर। तो चलो अभी इस मुकाबले के अंदर जो टीम जीत जाएगी वो अंदर रहेगी, वो हारेगी, वो रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल प्रतियोगिता को राम राम करेगी। और अगले साल आपको इंतजार करना पड़ेगा, और ये इंतजार किसको करना पड़ेगा ये देखना पड़ेगा। और मुझे और बादशाह भाई हमका इनका आगमन, उनका भी हार्दिक स्वागत। मुकाबले को शुरुआत इसी बीच शॉर्ट प्लेन थी और वाइट बॉल। तो अतिरिक्त रनों के साथ यह खाता ओपन हो चुका है 1 रन। और दोबारा इस बार यहां देखना पड़ेगा, लाइन बिगड़ी हुई है, खराब गेंद साबित। लगातार 2 गेंदे वाइड आ चुकी है, ऑफ टर्म से ज्यादा ही बाहर गेंदे जा रही है। कैप्टन के लिए गेंद और मिस टाइम शॉट है, मुश्किल कैच को मिलना, लेकिन यहां सिंगल जरूर मिलेगा अक्षय को। और एक सिंगल के साथ उन्होंने खाता ओपन किया। और यहां अद्य अमित नाइक पुरस्कृत स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम का खाता ओपन, मतलब टीम का कैप्टन का खाता ओपन और टीम का स्कोर पहुंचा 3। शॉर्ट बॉल जरूर है। एक आरंभिक गेंदबाज अगर पवन केणे, जो इसी बीच आइकॉन खिलाड़ी है, और वो बिगड़ी भरी गेंदबाजी कर रहे हैं। और इसी बीच एक बार फिर से यहां टर्न बॉल देखने को, मैं उल्टा बल्ला चलाने की जरूर कोशिश की थी लेकिन कामयाबी नहीं। और इसी के साथ ही गेंद डॉट। परिवर्तन वाली गेंदबाजी होनी चाहिए और ये ड्यूटी आपको निभाना है। और इस बीच अच्छी बॉल, लेकिन रन कोई जरूर मिलेगा नहीं है। जो गेंदे इस प्रकार यहां उन्होंने खराब फेंकी थी, वो गेंदे अब वो सही फेंक रहे। ये सर हमारे सम्मानीय अमर पवार जी और मुकेश नाइक साहब इस बीच बातचीत कर रहे हैं। और इसी बीच गेंद हवा में, अरे भैया लगता है जल्दी जाने की संभावना लग रही है आपको। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं, पकड़ो क्या जीतो मैच। शॉर्ट बॉल थी, एक आसान कैच था, वो भी स्क्वायर लेग क्षेत्र में ड्रॉप हुआ। आठ पे स्कोर। और इसी बीच यहां एक रन लेने की तैयारी में थे, लेकिन रन मिलेगा नहीं क्योंकि पीछे प्रोडक्शन था। टीम का स्कोर है 8। पवन केने ने 3 गेंदे वाइड फेंकी थी, लेकिन अब मेरे हिसाब से अंतिम बॉल शेष। और इसी बीच एक बार फिर से ये वाइड बॉल। इस ओवर में अंपायर को कवायद करने का मौका भी और ज्यादा मिला। और ये गेंदबाजी पूरी तरह से ये आइकॉन के माध्यम से होना थोड़ी खराब। और ये उड़ाया, ये कैच होगा मेरे हिसाब से। इस लव का कैच और इसी के साथ विकेट नंबर पहला गॉन। पवन केने को सफलता मिली। और टीम के बल्लेबाज जहां देखा जाए तो मेरे हिसाब से जहां विराज 4 रन बना के वापस जा रेड्डी जी। साइल गेंदबाजी करने के लिए। और इस बार ये लंबा विकेट, लंबा बिग हिट, लंबा बिग हिट 6।
और शॉट लवली, क्या बात है। ऐसे शॉट रोहित शर्मा जी के देखने को मिल जाते हैं। मिडिल लेग स्टंप के ऊपर गेंद थी, बस दिशा ऐसे लगाई बल्ले से, सीधी गेंद चल गई बाहर। और क्या कड़क शॉट। और ये दूसरा छक्के का पाड़ा देखने को मिल चुका है। और सामने बॉल, चौका मिलेगा लगता है। ये भी छक्का, पैरेलल सपाट छक्का, बॉलर के नट बॉल ढीले किए। क्या बात है यार, कड़ाकेदार 3 वजनदार छक्के। और कप्तान चांबो हो गए हक्का बक्का। अब तो मुझे लग रहा है ये 3 लगातार छक्के मतलब 18 आए। और टोटल स्कोर हम देख सके तो यहां नौखान अलीबाग टीम का स्कोर पहुंचा है 27। जीतने के लिए जो टारगेट रखा है मेरे हिसाब से पालकर साहब तो 56 का है। अभी जीतने के लिए रन चाहिए लगभग 29। 24 गेंदे और 29 रनों की जरूरत थी। चलिए तो चलो जरूर सीजा केपीसी इनामपुरी टीम आप तैयारी के साथ रहिए, क्योंकि इसके बाद आपका मुकाबला है विनर टीम के साथ। साहिल आए एक बार फिर से गेंदबाजी करने के लिए। 27 लॉस ऑफ 1। आज चांबो की टीम कुछ करिश्मा करेगी, चांबो की रणनीति देखने को मिलेगी, चांबो का एक लंबा खेल देखने को मिलेगा। ये काफी उम्मीद 24 इवेंट के सभी उनके दोस्तों ने की थी, लेकिन ये क्रिकेट है दोस्तों। क्रिकेट में हम कई बार उम्मीद रखते हैं, वही दिन उस खिलाड़ी का नहीं होता है। नहीं तो चांबो ने कई बार ऐसे कई मैदानों के ऊपर राज किया है कि आप सभी ने देखा होगा। हिम्मत के साथ बिंदास बल्लेबाजी करते हैं। लेकिन ये गेंद अंपायर और सर वाइट, खराब गेंद साबित। और स्कोर 27। आज कप्तान अक्षय पाटिल ने अपनी ड्यूटी निभाई। उसे साथ देने के लिए अभिजीत ठाकुर स्ट्राइक के ऊपर है, ये भी काफी खूंखार है। ये हुक किया और छोटे ठाकुर इस बार देखा ये भी छक्का जाएगा तो क्या बात है। जैसी शॉट ऑफ लेंथ वैसा फटका और डीजे घुमाओ अटका। बिल्कुल। तो इस बीच एचडीसी के पास ये सभी की आवाज़ है, उन्हें पता है कहाँ लगाना कहाँ नहीं। लेकिन अभिजीत ठाकुर को भी पता था यहाँ छक्का लगाना है। मिस टाइम शॉट है लेकिन मिड ऑन के क्षेत्र में। और मिड विकेट फील्डर गेंद को उठाने जा रहे, एक सिंगल मिलेगा अभिजीत ठाकुर को। और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 35-35। और ये भी सिक्सर, क्या बात है। कप्तान ड्रेसिंग रूम से सेट हो गया है। धमाकेदार बल्लेबाजी। बहुत कड़क बल्लेबाजी। इसके ऊपर भी जोरदार हमला हुआ है साहिल उलवेकर। और ये भी भैया बाउंड्री होगी मेरे हिसाब से। ये 6 रन, क्या बात है। लगते चांबो की सेना अगली सारी होगी। तार आते हैं ना तो वो जो इस बार देखा जाए आपका जो फासला है वो दूर होने में किसी कोई दिक्कत नहीं है। तुरंत लोग फैसला सुन जाते हैं। शॉर्ट बॉल डाली और ये चौका मिलेगा। लॉन्ग लेग सी मारेगा कि बाहर गेंद चली गई है 6 रन के लिए। लगातार चौथा छक्का अक्षय पाटिल के बल्ले से। यह है सर सेनापति, यह है कमांडर, यह है इस बार देखा जाए इस पिक का इस बार देखा जाए किंग।
और ये भी उड़ाया है और इसी के साथ ये सिक्सर साहिल उलवेकर को उन्होंने रिमांड में लिया और छक्कों की बारिश और इसी के साथ लगभग देखा जाए और ये मुकाबला लगभग जीता। तमाम गवाहों को मद्देनजर रखते हुए ये मंच इस स्थिति में पहुंचा है कि ये मुकाबला अदय अमित नाईक पुरस्कृत स्मरणिका नौकर अलीबाग टीम ने जीता। हार्ड लक 24 लाइव इवेंट यश इंटरप्राइजेस खानावाले उनके मालिक उनके कप्तान चैम्बो जी और उनकी पूरी सेना ने बड़ा परिश्रम लिया, लेकिन ये मुकाबले को जीत नहीं सके। लेकिन अगले साल आपको इंतजार करना पड़ेगा, लेकिन बड़ा मजा आया, आपने अच्छा खेल दिखाया।